मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण अशा एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत की जी गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि ही जी कंपनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये काम करते। आपल्या एका सबस्क्रायबरनं ITDC बद्दल व्हिडिओ बनवा म्हणून कमेंट टाकली होती, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। जर तुम्हाला कोणत्या शेअरबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तर चला जाऊया आपण। या कंपनीचं नाव आहे इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ITDC। ही कंपनी मुख्यत्वे हॉटेल्स आणि केटरिंग युनिटचे बांधकाम, व्यवस्थापन आणि विपणन, पर्यटक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करते। तर कंपनीचा आपण टेक्निकल चार्ट पाहतो। एक दिवसामध्ये 553 रुपयाला ट्रेड करत होता आणि 0.72 पैशांनी हा खाली होता। तर आपण असाच याचा जर चार्ट एक महिन्याचा पाहिला तर एक महिन्याचा 8% हा डाऊनमध्ये आहे आणि दुसरा जर आपण 6 महिन्याचा जर याचा चार्ट बघितला तर 2.28% फक्त वरती आहे। आणि जर आपण नंतर एक वर्षाचा चार्ट बघितला तर एक वर्षाचा चार्ट हा डाऊनमध्ये चाललेला आहे। कोणत्याही शेअरचा जर चार्ट एक वर्षाचा डाऊनमध्ये असेल तर तो शेअर हा डाऊनफॉलकडे जातोय असं मानलं जातं। आणि 5 वर्षाचा याचा जर पूर्ण चार्ट बघितला तर 122% रिटर्न दिलेले आहेत। हा फ्लॅट असा याचा चार्ट तरी पण दिसतोय। 5 वर्षामध्ये लॉंग टर्ममध्ये चांगला रिटर्न्स या कंपनीनं दिलेला आहे 122%। म्हणजे जर तुम्ही 100 रुपये जर याच्यामध्ये लावले असते तर तुमचे 240 रुपये या शेअरमध्ये झाले असते। अशा प्रकारचा याचा रिटर्न आहे। तर तुम्ही मॅक्झिमम जो चार्ट बघितला 2016 पासून 2025 पर्यंतचा तो आहे फक्त 159%। म्हणजे हा एकदम खूपच कमी अशा प्रकारचा कन्सोलिडेट फेजमध्ये हा चार्ट काम करतोय। आपण कंपनीबद्दल जर माहिती घेतली तर ही कंपनी 1966 रोजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून स्थापन करण्यात आलेली आहे। कंपनी कन्सल्टन्सी, टुरिझम, इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स, ट्रेनिंग, एज्युकेशन, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करते। जसं की मी अगोदर पण तुम्हाला या कंपनीच्या कामाबद्दल माहिती दिली होती। कंपनीचं जे मार्केट कॅप आहे 4332 करोड रुपयाचं मार्केट कॅप आहे। करंट प्राइस आहे 552, हाय आहे 773, लो आहे 467 आणि जो फेस व्हॅल्यू कंपनीचा आहे हा 10 रुपये आहे। आणि कंपनीची जी डेप्थ आहे ती ऑलमोस्ट डेप्थ फ्री आहे। कंपनीनं गुड प्रॉफिट ग्रोथ दाखवलेली आहे 5 वर्षामध्ये। आणि जो कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आहे जून 2025 मध्ये कंपनीचा जो सेल होता 87 कोटी रुपयाचा सेल होता आणि एक्सपेन्सेस होते 78.77 आणि जो ऑपरेटिंग प्रॉफिट होता 8.98 कोटी म्हणजे 8.98 कोटी अशा प्रकारचा कंपनीचा हा ऑपरेटिंग प्रॉफिट होता। आणि तोच जर आपण मार्चमध्ये कंपेअर केला तर तो 32.20 कोटी होता, डिसेंबरमध्ये 25.40 कोटी, सप्टेंबरमध्ये 20.2 कोटी, जूनमध्ये 7.81 कोटी, मार्चमध्ये परत 24.57 कोटी अशा प्रकारचा याचा क्वार्टरली रिझल्ट आहे। जर आपण नेट प्रॉफिट क्वार्टरली जर बघितले कंपनीचे तर 9.74 कोटी हा आहे जून 2025 साठी आणि मार्चसाठी आहे 24.82 कोटी आणि डिसेंबरसाठी आहे 20.64 कोटी आणि परत सप्टेंबरसाठी आहे 23.83 कोटी, परत जूनसाठी आहे 11.82 कोटी। म्हणजे अशा प्रकारे याचे क्वार्टरली रिझल्ट आहे। क्वार्टरली रिझल्ट पण एकदम कन्सोलिडेट आहे, म्हणजे ग्रोथ पण नाही डाऊन पण नाही, एकदम फ्लॅटमध्ये याचे रिझल्ट दिसत आहे। तर कंपनीत आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर बघितलं तर मार्च 2025 मध्ये कंपनीला जो ऑपरेटिंग प्रॉफिट मिळाला आहे 85 कोटी, मार्च 2024 मध्ये 101 कोटी, मार्च 2023 मध्ये 71 कोटी आणि 22-21 या वर्षामध्ये तर मायनसमध्ये दिसतोय। तर कंपनीचा आपण इयरली नेट प्रॉफिट जर बघितला तर इयरली नेट प्रॉफिट जो आहे 81 कोटी आहे मार्च 2025चा, मार्च 2024चा आहे 70 कोटी, मार्च 2022चा आहे 54 कोटी आणि मार्च 2021चा आहे 6 कोटी। म्हणजे कंपनीनं इथं इयरली रिझल्टमध्ये ग्रोथ दाखवलेली आहे।
तर आपण कंपनीचं जे बॅलन्स शीट आहे ते पाहणार होता। मी तुम्हाला अगोदर जसं सांगितलं की कंपनी ऑलमोस्ट डेप्थ फ्री आहे। तिथं बॉरोईंग तुम्हाला दिसतंय मार्च 2025मध्ये बॉरोईंग कंपनीवरती फक्त 1 कोटी म्हणजे ऑलमोस्ट डेप्थ फ्री अशा प्रकारची कंपनी आहे। तर कोणत्याही कंपनीचा जो चार्ट आपण पाहत असतो त्यावेळेस त्यामध्ये एक मुख्य असते की प्रमोटरची हिस्सेदारी याच्यामध्ये किती आहे। तर याच्यामध्ये 87% प्रमोटरची हिस्सेदारी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची 87% हिस्सेदारी आहे। FIs नाहीच याच्यामध्ये काहीच। DIs 1.78% आहेत। पब्लिक 11.19% आहे। जर प्रमोटरची हिस्सेदारी 75%पेक्षा जास्त असेल तर त्यांना OFS आणावं लागतो म्हणजे या कंपनीचा ऑफर फॉर सेल येण्याची पण शक्यता आहे। म्हणजे OFS येणार म्हणजे कंपनीचं OFS आल्यानंतर जी प्राईस आहे ती डाऊन होते अशा प्रकारची याची हिस्सेदारी। याच्यामध्ये जी पब्लिक होल्डिंग आहे ती 11% आहे आणि याच्यामध्ये आणखी एक दुसरं द इंडियन हॉटेल्स कंपनीची पण 7.87% अशी हिस्सेदारी आहे। सामान्य जनता जी आहे ती फक्त 1.79 कोटी आहे। म्हणजे 11% जी पब्लिक होल्डिंग दिसते तुम्हाला त्यामध्ये इंडियन हॉटेल्स या कंपनीचे 7.87% म्हणजे जवळपास 8% कंपनीची हिस्सेदारी आहे आणि फक्त 2% पब्लिक होल्डिंग आहे। अशा प्रकारचा हा कंपनीचा आपण टेक्निकल ॲनालिसिस केलेला आहे। जर तुम्हाला पूर्ण माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।